नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बोगस जात प्रमाणपत्राच्या संदर्भात 3 प्राध्यापकासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. SC आरक्षण उपवर्गीकरणाबाबत समिती तयार. राज्याचे मुख्य सचिव असणार अध्यक्षपदी. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी SCचेही बोगस प्रमाणपत्र लावत असल्याची खळबळ. तपासणी करण्याची उठत आहे मागणी. तूर्त लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी लांबली. या बातम्या बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामचंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत राहा ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. हिंदी आणि मराठीमधून देशविदेशातील आणि स्थानिक बातम्यासुद्धा बघत राहा नियमित. तर बघूया आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सालई गोदनी येथे बोगस प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व 3 प्राध्यापकासह 11 जणांविरुद्ध पाचगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये प्राध्यापक अमोल देवीदास घोडे वय 34, सहाय्यक प्राध्यापक मोहन ज्ञानेश्वर करंबे वय 45 व शुभम बालाजी खोरगडे वय 41 अशी प्राध्यापकाची नावे असून शुभम विद्यार्थ्याचे वडील जितेंद्र देवगडे वय 45, विद्यार्थ्याचे वडील देवेंद्र नीलकंठ मोदेकर वय 52, नंदू दूधपचारे वय 35, गणेश शेंडे वय 28, राहुल यादव उर्फ राहुल आनंद वय 45, विवेक सिंग वय 40 व अन्य विद्यार्थी अशी एकूण दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. सत्र 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षात 32 विद्यार्थ्यांनी दलालाच्या माध्यमातून बनावट जात प्रमाणपत्रे तयार करून त्या आधारे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याची चौकशी करण्याची नागपूर पाचगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वंजारी कॉलेजमध्ये असा प्रकार उघडकीस आलेला आहे. SC आरक्षण उपवर्गीकरणाबाबत मंत्रिमंडळाने समिती स्थापन करण्याचा घेतला निर्णय. अनुसूचित जातीला असलेल्या 13% शिक्षण व नोकरीत असलेल्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्यासंदर्भात अनुसूचित जातीमध्ये 2 गट आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण विषयावर प्राप्त निवेदने अर्जाचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेण्यात आला. यामध्ये मातंग समाजाकडून उपवर्गीकरणाची मागणी सातत्याने होत आहे, तर नवबौद्धाचा उपवर्गीकरण करण्यास विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी पाटणा उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर 2025मध्ये समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर केला असून SCचे जात प्रमाणपत्र जोडून व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा प्रवेश घेण्यात असल्याची शंका वर्तवण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC व अनुसूचित जमाती म्हणजे ST या OBC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात जागा आरक्षित असतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अनुसूचित जमाती म्हणजे ST बोगस वैधता प्रमाणपत्राचा वापर केल्याचे प्रकरण समोर आले असताना असेच प्रकार अनुसूचित जाती
व OBC संदर्भात होण्याची शक्यता असल्याचे त्याची वैधता प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर प्रवेश मिळवण्यासाठी बोगस वैधता प्रमाणपत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदिवासी विभागातील प्रकार सामाजिक न्याय विभागातही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे SCच्या बोगस प्रमाणपत्राचा विषय गंभीर आहे. असाच प्रकार सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या वैधता प्रमाणपत्राबाबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती, OBC व आरक्षित वर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी आशिष फुलझले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच यांनी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेची KYC करण्यात देण्यात आली मुदतवाढ. राज्यातील काही भागात पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट संकट आणि मुसळधार पावसाची शक्यता या कारणामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना बँकेत सादर कराव्या लागणाऱ्या ओळख पडताळणी प्रक्रियेसाठी म्हणजे KYCसाठी 1 महिन्याची पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत शिल्लक महिलांनी KYC कागदपत्रे प्रणालीद्वारे सादर करावयाचे आहेत. आता 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले. लाभार्थी लाडक्या बहिणी KYC सादर करण्यासाठी शेवटची मुदत 31 मार्च होती. 90 लाख बहिणींनी KYCसाठी लागणारी कागदपत्रे सादर केलेली आहेत. यातील 1,75,00,000 बहिणी पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 2,47,72,00,000 बहिणीचे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.